चॉकलेट नाही मिळालं तर मुलं आदळआपट करतात, किंवा गोड नाही मिळालं किंवा वेफर्स नाही मिळाले तर मला ते हवे, मग काही प्रयत्न करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरं म्हणजेच त्यांची मानसिक स्थिती बिघडते, आदळआपट केल्यामुळे अस्वस्थता येते, घरातलं वातावरण बिघडतं. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्याचा त्यांच्या शरीरावर, विचारावर, ब्रेनवर, सगळ्याच एकूण सगळ्या सिस्टीमवर खूप चुकीचा परिणाम होतो. आणि म्हणून मग त्याला व्यसन म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जगात आता अनेक जण मान्य करतात. एकदा तुम्ही जर ते रील बघायला सुरुवात केलीत ना की तुम्ही फक्त स्क्रोल करत राहता, तुम्ही थांबतच नाही. किती वेळ जातो तुम्हाला कळत नाही, कारण त्याची रचना तशी आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला कधी थांबायचं कळत नाही किंवा स्वतःला थांबवू शकत नाही, याचा अर्थ तुम्ही ऍडिक्ट झाला. आणि आज हे मुलांमध्ये पण आपल्याला दिसतंय की 5 मिनिटं 10 मिनिटं ते थांबतच नाहीत, किंवा थोडा वेळ झाला की परत त्यांना ते काहीतरी बघायचं असतं, सातत्याने ते अपडेट चेक करायचे असतात. आणि ह्याचे होणारे परिणाम आहेत ते भयानक आहेत. तो ह्या अपेक्षांचे जे ताण आहेत ना, त्यातून एक प्रकारचं नैराश्य मुलांमध्ये येतं. एका टप्प्यानंतर म्हणजे साधारणतः 8-9, 10 या वयानंतर मुलांना जबाबदारीकडे घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि ही अतिशय कष्टपूर्वक आणि जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे. मुलं ही सॉफ्ट टार्गेट आहेत. आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात आपण जर बघितलं तर मुलांना समोर ठेवून प्रॉडक्ट तयार करा, ते नक्की विकलं जाणार. अगदी अगदी हे आहे. आणि त्याला सगळे बळी पडतात. त्याचे रूपांतर त्या व्यसनाकडे होतं. त्यामुळे स्वतःची आयडेंटिटी काय आहे किंवा स्वतःला कशा प्रकारे बघा, ह्याची सुरुवात 9-10 वर्षापासून करायलाच हवी आहे मुलांच्या बाबतीत. पालकांनी करायला हवी आणि शाळेने करायला हवी. 8-9-10 वर्षापर्यंत मूल डिपेंड असतं. आता ते स्वतंत्र व्हायला लागलेलं असतं. सो पालकांची पण भूमिका बदलेल. ती भूमिका मित्रत्वाच्या पातळीवर गेली पाहिजे. ती पालक म्हणून राहता कामा नये, कारण मुलाची पण तशी अपेक्षा नसते. माझ्या मुलाला गाण्याची आवड आहे आणि आपण त्याला सातत्याने मॅथ्समध्ये त्याने स्कोर करावा म्हणून प्रयत्न करतोय, तर त्याच्याऐवजी त्याला गाणं हा त्याला मुख्य विषयाकडे त्याला नेलं. त्याच्या माध्यमातून गणित उत्तम प्रकारे शिकता येतं. आम्ही हे सगळे प्रयोग करतो. तुमचं मूल खूप जास्त चॉकलेट खातंय का? वेफर्ससाठी पण रडतंय? जंक फूड हवंय म्हणून आदळआपट करतंय? मोबाईल नाही दिला तर चिडचिड करतंय का? मंडळी, तुमचं मूल आहारी जाते का या सगळ्या गोष्टींच्या? एक्सपर्टशी बोलूया या बाबतीत. प्रसादजी, खरं तर खूप वेगळा विषय घेऊन आज आपण बोलतोय. व्यसन ज्याला आपण म्हणतो. व्यसन म्हणजे थोडक्यातच एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं, असा एक ढोबळमानाने आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात याचा अर्थ काढतो. पण खऱ्या अर्थाने व्यसनाचा नेमका अर्थ काय? तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे की व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं. पण आहारी जाणं म्हणजे काय हे थोडंसं आपण समजून घेऊया. एकतर व्यसनाची व्याख्या ही सिगरेट किंवा दारू किंवा हल्ली ड्रग्स या प्रकारे, म्हणजे खूप सिगरेट ओढतंय तर त्या सिगरेटचं व्यसन आहे असं पण म्हणतो, किंवा दारू पिणं दारूचं व्यसन आहे असं पण म्हणतो. कधीतरी 2 महिन्यातनं एकदा एखादा पेक दारू घेण्यात आपण काही व्यसन नाही म्हणत. कधीतरी घेतो असं ते म्हणतो. व्यसन याचा अर्थ तुम्हाला सातत्याने ती गोष्ट हवी असणं, त्या गोष्टीशिवाय चैन न पडणं, मग तुम्ही कुठल्याही प्रयत्नाने ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणं, सातत्याने त्या गोष्टीबाबतचा विचार मनामध्ये असणं, ती गोष्ट हवी मिळवण्यासाठी, आणि मग ती गोष्ट मिळवण्यासाठी एका टप्प्याने जर वाटेल तर थराला जाणं, म्हणजे याला आपण त्या व्यसनात अडकला किंवा ॲडिक्ट झाला असं आपण म्हणतो. बरोबर. म्हणजे होतं काय की एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे असं सातत्याने आपल्याला वाटत राहतं. ती गोष्ट मिळाली की ती आणखी हवी आहे असं वाटत राहतं. म्हणजे त्याच्यातनं समाधान नाही होत की एकदा मिळाली समाधान पुरे झालं, आता परत त्याची गरज नाही, असं नाही होत. ती सातत्याने त्या गोष्टीच्या आपण मागे लागलो तर तेव्हा आपण असं म्हणतो की आपण व्यसनात अडकलो, ॲडिक्ट झालेलो आहे. त्याचे म्हणजे त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये अनेक शब्द आहेत, आपण त्याच्यामध्ये आता जायला नको. आपण ढोबळमानाने हे असं समजून घेऊया की ती वस्तू मिळाल्याशिवाय मला चैन पडत नाही, आणि मिळाल्यानंतर पुन्हा पुन्हा ती वस्तू कशी मिळेल, ती गोष्ट कशी मिळेल ह्याच्याच विचारामध्ये असणं, आणि त्याच्यासाठी सातत्याने मग वाटेल ते तुम्ही आता म्हणला तसं की
आदळआपट करणं किंवा अस्वस्थ राहणं, हे म्हणजे आपण थोडक्यात त्या गोष्टीच्या ॲडिक्शनकडे किंवा त्या गोष्टीच्या व्यसनाकडे आपण जातोय असं आपल्याला म्हणता येत. मगाशी मी जसं म्हणाले सुरुवातीला की आपल्याकडे काय झालंय, व्यसन म्हणजे दारू, सिगारेट आणि हल्ली जे समोर यायला लागले ते म्हणजे ड्रग्स. तर या गोष्टींच्या आहारी जाणं म्हणजेच व्यसन का? की मी ज्या गोष्टी सांगितल्या की अगदी मुलाला सारखे चॉकलेट खावेसे वाटतात किंवा त्याला सारखे वेफर्स खावेसे वाटतात किंवा जंक फूड साठी ते सारखं आईबाबांच्या मागे लागले की मला ते हवंच आहे. तर या सगळ्या गोष्टी पण व्यसनांमध्ये मोडल्या जातात का? खरं तर हो, असं म्हणायला हरकत नाही. ह्याचं कारण असं आहे की आपण थोडंसं जर ही गोष्ट विस्ताराने बघायची असेल तर मुळात एखादा माणूस एखाद्या गोष्टीच्या व्यसनाकडे का वळतो? कारण ती गोष्ट केल्यानंतर मला बरं वाटतं, मला एक आनंद मिळतो. आता मेडिटेशन केल्याने सुद्धा बरं वाटतं, व्यायाम केल्याने सुद्धा बरं वाटतं, बरोबर आहे, पोटभर जेवल्याने सुद्धा बरं वाटतं, पण आपण त्याला व्यसन नाही म्हणत. बरोबर आहे. ज्या गोष्टीचा शरीरावर, मनावर, तुमच्या वर्तणुकीवर नकारात्मक परिणाम होतो, म्हणजे उदाहरणार्थ मला चॉकलेट नाही मिळालं तर मुलं आदळआपट करतात, किंवा गोड नाही मिळालं किंवा वेफर्स नाही मिळाले तर मला ते हवे, मग काही प्रयत्न करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरं म्हणजेच त्यांची मानसिक स्थिती बिघडते, आदळआपट केल्यामुळे अस्वस्थता येते, घरातलं वातावरण बिघडतं. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्याचा त्यांच्या शरीरावर, विचारावर, ब्रेनवर, सगळ्या सिस्टीमवर खूप चुकीचा परिणाम होतो. आणि म्हणून मग त्याला व्यसन म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जगात आता अनेक जण मान्य करतात की गोड खाण्याचं व्यसन, की सातत्याने गोड खावंसं वाटतं कारण ती इन्स्टंट एनर्जी मिळते त्यातनं. मग त्या एनर्जीसाठी, आणि एकदा ही सवय लागली की आपलं ब्रेन त्याप्रमाणे विचार करायला लागतो, कारण त्याला ओके ह्या गोष्टीत मला एनर्जी मिळते ना, मग मला ही गोष्ट करून बघायची आहे, मग ती परत परत करायची आहे. सेम जंक फूडचं आहे, किंवा ज्याला तुम्ही वेफर्स म्हणता किंवा वेफर्सचं तुम्ही आता उदाहरण दिलं त्याचं आहे की त्याला एक विशिष्ट प्रकारची चव आहे. किंवा अलीकडे मिळणारे चायनीज, सातत्याने लोकांना ते चायनीज खावंसं वाटतं. आणि म्हणजे आज आपण कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो तर ती व्हरायटी आहे चायनीज फूडची, आणि त्याच्यामध्ये ते सातत्याने लोक ते खात असतात, अजिनोमोटो किंवा त्या विशिष्ट प्रकारची टेस्ट जी आहे ती. तर म्हणजे काय होतं की मला ती टेस्ट मला हवीशी वाटते, त्याच्याशिवाय मला चेंज पडते, आणि ती टेस्ट मला मिळाली की मला ते छान वाटतं. मग मला 8 दिवस झाले आपण गेलोच नाही बरं का चायनीज खायला, चला चायनीज खायला जाऊ. आणि हे आता एक सर्रास दिसतंय आपल्या अवतीभोवती. सर्रासपणे 10 रुपये देतो आपण मुलांना, वेफर्स घेऊन ये म्हणून सांगतो. आणि आता हे 10 रुपये खिशात असणं सर्रास झालेलं आहे. अगदी 10 वर्षाच्या मुलाच्या खिशात सुद्धा सहजपणे 10 रुपये जास्त असतात, आणि आपण ते देतो. आणि आपण ते सहजपणे देतो की जाता जाता वेफर्स घे आणि मग शाळेत डब्याला खा म्हणून. आणि त्याचं रूपांतर मग त्या सवयीमध्ये कधी होतं, आणि मग त्याच्याशिवाय चैन न पडणं म्हणजे व्यसनाकडे कधी जातं हे आपल्याला लक्षातच येत नाही. त्यामुळे फक्त ड्रग, फक्त दारू, फक्त सिगरेट हे खूप लांबची गोष्ट आहे. खरंय. फोन, मोबाईल हे आता व्यसनच झालेलं आहे त्याचं. आणि हे आपल्याला जाणीवपूर्वक, आणि आपण जर टीनेज मुलांचा विचार करत असो या वयातल्या 10, 11, 12, तर ह्याचं प्रमाण प्रचंड होताना दिसतंय आपल्याला की या प्रकारच्या ही मुलं दारू सिगरेटच्या आहारी नाही जात आहेत, पण या गोष्टींच्या आहारी जात आहेत. आणि या गोष्टींच्या आहारी जाणं त्यांना थांबवायचं कसं कळत नाहीये. ना त्यांना स्वतःला थांबवता येत आणि ना त्यांना त्या वस्तू थांबवू देत, कारण त्या वस्तू त्याच्यासाठीच आहेत. खरं हा प्रश्न आहे. सो आता जसं आपण म्हणालो तर या व्यसनांचे काही प्रकार वगैरे आहेत का? म्हणजे कशा अर्थाने म्हणतात? अशा अर्थाने की जसं आपण म्हणतोय की आता जसं मी म्हणाले की दारू आहे, सिगारेट आहे, ड्रग्ज आहे, तसं तसं आपण आता म्हटलं तसं की गोड खाण्याचं, की गोड खाणं किंवा ह्या प्रकारचे ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आता तुम्ही बघा की मुलांना सातत्याने गोड खावंसं वाटतं, चॉकलेट स्पेशली, किंवा बाजारात मिळणारे जे गोड कोटे पेस्ट्री, प्रचंड प्रमाणामध्ये साखर असते त्याच्यामध्ये, जी साखर तुम्हाला पटकन एनर्जी देते, मग मी म्हटलं तसं. आणि मग ते शरीरालाच ती सवय लागते की झटकन एनर्जी मिळणाऱ्या गोष्टी घ्याव्यात, आणि मग शरीर स्वतःची एनर्जी, नॉर्मल शरीराची
रचना काय आहे, तर शरीर एनर्जी म्हणजे चरबी साठवतं बरोबर. आणि ती गरज असेल तेव्हा त्यातली एनर्जी वापरतं. अगदी पण याच्यासाठी शरीराला कष्ट करावे लागतात. अगदीच हा, अगदी आता कुठलाही तुमचा माझा किंवा कोणाचीही टेंडन्सी हीच असते ना की कमीत कष्टामध्ये आपल्याला गोष्टी मिळायला पाहिजेत. खरंय. मग शरीर काय करतं की पहिली डिमांड ती करतं की ओके खा साखर किंवा खा गोड, तुम्हाला पटकन एनर्जी मिळेल. आपण चहा पितो काय, पटकन एनर्जी मिळेल राईट. कारण त्याच्यामध्ये साखर असते, ते स्टिम्युलेट करतं. आणि मग होतं असं की म्हणजे हा एक प्रकार झाला. किंवा दुसरा प्रकार जसा वेफर्स खाण्याचा आहे, सेम तसंच आहे, ती झटकन एनर्जी देणारी गोष्ट आहे. राईट. तिसरा प्रकार मोबाईल आहे. मोबाईल. राईट. होतं कसं, मोबाईलमुळे काय होतं, आता हे खाण्यातून एनर्जी मिळते, मोबाईलमुळे मेंदूला बरं वाटणं नावाची एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो. फिलिंग ढगात म्हणू आपण त्याला. हा, की मला काहीतरी बघितलं की बरं वाटतं, मला काहीतरी ऐकलं की बरं वाटतं. म्हणजे तर तसं तो मोबाईलचा भाग आहे की मग त्यातले रील्स बघितल्याने की त्यातून मला कळतं काय, मे बी फारसं काही कळत नसेल, पण कुठेतरी काहीतरी माझ्या मेंदूला बरं वाटतं किंवा त्याच्या कुठल्या तरी माझ्या त्या मेंदूमधल्या जाणीवा सुखावतात आणि मग असं होतं की मेंदू परत 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 त्या गोष्टी करायला लागतो. आणि म्हणून तुम्ही बघा ना की एकदा तुम्ही जर ते रील बघायला सुरुवात केलीत ना की तुम्ही फक्त स्क्रोल करत राहता, तुम्ही थांबतच नाही. किती वेळ जातो ते किती वेळ जातो तुम्हाला कळत नाही, कारण त्याची रचना तशी आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला कधी थांबायचं कळत नाही किंवा स्वतःला थांबवू शकत नाही, याचा अर्थ तुम्ही ऍडिक्ट झालात. आणि आज हे मुलांमध्ये पण आपल्याला दिसतंय की 5 मिनिटं 10 मिनिटं ते थांबतच नाहीत किंवा थोडा वेळ झाला की परत त्यांना ते काहीतरी बघायचं असतं, सातत्याने ते अपडेट चेक करायचे असतात. आणि ह्याचे होणारे परिणाम आहेत ते भयानक आहेत. आणि म्हणून म्हणजे व्यसनांचे जे तुम्ही प्रकार म्हणताय, तर हे सगळे ही सगळी व्यसनच आहेत, हे सगळे ऍडिक्शनच आहे. आणि त्याकडे आपल्याला पालक म्हणून खूप सजगतेने बघायला पाहिजे, आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे की ते नेमके काय करतायत, इव्हन स्वतःकडे. अगदीच अगदीच. की आपल्याला गोड खाल्लं नाही तर अस्वस्थ वाटतंय का, आपण बराच वेळ चहा प्यालो नाही तर अस्वस्थ वाटतंय का आपल्याला. म्हणजे मधल्या काळात ना प्रसादजी, रील वरती आणि ओव्हरऑल इन्स्टाचे रील्स म्हणूयात आपण किंवा युट्यूबचे रील्स म्हणूयात, त्याच्यावरती मोटिवेशनल काहीतरी बघावं असं मला सारखं वाटायचं. आणि ते बघितलं की मला छान वाटायचं. आणि समजा ते नाही बघितलंय काहीतरी मी, तर मला लो फील व्हायचं. तर हे पण आहारी जाण्याचाच प्रकार आहे का हा सुद्धा? एका अर्थाने मी म्हणेन ह्याचं कारण असं आहे की कसं होतं, म्हणजे तुम्ही सुरुवात एका प्रकारे करता, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर ते झालं की तुम्ही थांबत नाही. जर ते ओके मला जे हवी आहे ती माहिती मिळाली, आता मी थांबलो, मग ते व्यसन नाही होत नाही. पण त्याच्या अनुषंगाने हे नाही, दुसरं नाही, तिसरं चौथा, हे जे मग लांबण लागत जाते ना, तिथे प्रश्न निर्माण होतो. आणि मुलांच्या बाबतीत तो अधिक. आणि गंमत म्हणजे असं होतंय की सोशल प्लॅटफॉर्म्स वरती एकदा का तुमचे इंटरेस्ट तिथे कळाले की ते सारखं तुम्हाला तेच येतं. म्हणजे मी मोटिवेशनल एखादी रील लाईक केली आहे ना, मला पुढची रील मोटिवेशनल असेल, त्याच्या पुढची पण येईल. आणि मग ते कंटिन्युअस मी एक तासभर जरी त्या रील बघत बसला ना तरी ते मोटिवेशनलच दाखवत राहतं मला. होतं कसं माहितीये का की त्यातून तुम्हाला गेन काय झालं, ज्ञान काय मिळालं, तर खरं तर काहीच मिळालेलं नसतं. त्यात 10, 15, 20, 30 सेकंदांमध्ये काय मिळणार आहे? आणि त्यातनं परिणाम असा होतो की तुमची चिडचिड व्हायला लागते, मग तुमचे ऍक्शन्स बदलतात, मग घरात आरडाओरडा सुरू होतो किंवा घरातला अग्रेसिव्ह ऍक्शन्स जे आज मुलांमध्ये पण दिसत आहेत, मोठ्यांमध्ये पण दिसत आहेत, ओरडून बोलणं, चिडचिड करणं किंवा फाटकन काहीतरी उत्तर देणं. व्हेरी ट्रू. तर हे जे काही होतं ना, तर हे असं काही वेळेला होतं. उदाहरणार्थ मला खूप भूक लागलेली असते, असं असतं, अशा वेळेला हे होतं. आणि पण त्यामुळे होणं वेगळं, आणि या प्रकारे म्हणजे जो फटीग आलेला असतो मेंदूला, त्या प्रकारे होणं वेगळं, आणि हे व्यसनाकडे जाणं आहे. प्रसादजी, खरं तर माझ्या लहानपणी किंवा तुमच्या लहानपणी आपल्या पालकांना हा प्रश्न नव्हता की व्यसनं होत आहेत किंवा घडतायत आपल्या आजूबाजूला, किंवा आपली मुलं करतायत किंवा शेजारपाजारची मुलं करतायत. ही चिंता त्यावेळेला त्यांना नव्हती, पण आज ही चिंता प्रत्येक पालकाला भेडसावते. तर यामागं बदललेली परिस्थिती कारणीभूत आहे असं वाटतं का, किंवा एक्झॅक्टली काय कारणीभूत असेल? हो, बदललेली परिस्थिती आहेच, आणि जसजसा काळ पुढे जातो तेव्हा ती बदलत राहणार आहे, हे तर असणारच आहे.
मुख्यतः आपल्या लहानपणी म्हणजे साधारणतः म्हणून एक 20-25 वर्षामागे काय होतं तर एकतर आजच्यासारखी व्यवधानं नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा आपण भरपूर खेळायचो. खेळातून एनर्जी भरपूर प्रमाणात बाहेर पडायची. म्हणजे शाळा, अभ्यास आणि खेळ हेच खरं तर मुख्य होतं आणि घरातली 4 कामं. ह्याच्या पलीकडे व्यवधानं खूप कमी होती. आज जर आपण बघितलं तर परिस्थिती इतकी बदललेली आहे की मुळात कोणाकडे वेळ नाहीये. मुलांसोबत घालवायला वेळ नाहीये. मुलांना सातत्याने कुठे ना कुठे गुंतवून ठेवण्याच्या मागे पालक असतात. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सपोजर प्रचंड वाढलेलं आहे. आज या टेक्नॉलॉजीमुळे कुठल्याही कोपऱ्यात घडलेली कुठलीही गोष्ट ही पालकांना, मुलांना सगळ्यांना माहिती असते आणि मुलं तर त्याच्यामध्ये जास्त अपडेट असतात आजच्या काळामध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की एक्सपोजर वाढल्यामुळे होतंय काय की साहजिकपणे म्हणजे जो मुलांचा वयाचा काळ की जिथे सगळ्या गोष्टी मला करून बघायच्यात असं वाटतं, 10, 11, 12, 13, 14, आणि ते करून नाही बघितलं, इतरांनी केलंय तर मी कुठेतरी मागे आहे असं वाटतं. या वयामध्ये या सगळ्या गोष्टी मुलांच्या समोर येतात. आणि दुसरं हे एक वय असं आहे म्हणजे साधारणतः टीनएजचं की जे थ्रिलिंगचं वय आहे. मी काहीतरी वेगळं करतोय, मी काहीतरी थ्रिल करतोय. आपल्या लहानपणी तसं वाटायचं. त्यामुळे आपण खूप खेळामध्ये काहीतरी थ्रिल करायचो किंवा खेळामधल्या वेगवेगळ्या अचिव्हमेंट कडे स्वतःला नेण्याचा प्रयत्न करायचो, कारण त्याच्यात थ्रिल होतं. आज ही थ्रिलची कन्सेप्ट ह्या माध्यमातून घेतली जाते की मला किती नव्या गोष्टी माहिती आहेत किंवा मी किती अपडेट आहे किंवा मी किती माझ्याकडे किती चांगल्या क्वालिटीचा मोबाईल आहे. ह्या सगळ्या गोष्टी एक थ्रिल म्हणून बघितल्या जातात. होतं असं की पालकांना काळजी वाटते ह्याचं कारण मुळातच असं आहे की हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सपोजर आहे अनेक गोष्टींचं दिलेलं, त्या एक्सपोजरला सामोरं कसं जायचं हे मुलांना न शिकवता जेव्हा आपण त्यांना हे सगळं एक्सपोजरमध्ये पाठवतो तेव्हा साहजिकपणे ती त्यांना हवी त्या प्रकारे ते स्वतःला घ्यायला जातात आणि त्यामुळे ही काळजी खरं तर जास्त आहे. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये, आज सोशल प्रेशर नावाची एक प्रचंड म्हणजे एक खूप मॅटर करणारी गोष्ट आहे. ती प्रचंड प्रमाणामध्ये आहे की तो करतोय आणि मी नाही करत आहे, तर ह्याचा अर्थ मी सामाजिक दृष्ट्या कुठेतरी खालच्या पातळीवर असतो. आणि हे मुलांमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात असतं, पण मोठ्यांमध्येही ते जाणवतं, पण मुलांमध्ये तर ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे दुसरं काहीतरी करतोय तर त्याच्या बरोबर जाण्यासाठी मी पण त्या गोष्टी करणं, आणि म्हणून ही सगळी काळजी किंवा ही सगळी बदलत्या परिस्थितीची काळजी जास्त आहे. जसं तुम्ही म्हणालात की सोशल प्रेशर आहे, ऍट द सेम टाइम पियर प्रेशर सुद्धा. हा, पियर प्रेशर, सोशल प्रेशर याचा अर्थ पियर प्रेशर असेल किंवा म्हणजे आपल्या त्या मूळ ज्या भोवतालात वावरतंय त्यातून येणारं ते प्रेशर आहे. तिसरी गोष्ट, त्यामुळे करायला काय लागेल तर मुलांची एनर्जी ही योग्य प्रकारे चॅनलाइज होईल. मग ती खेळामध्ये असेल किंवा ती त्यांना जे काही सगळं करून बघायचं आहे ना, तर ते करून बघणं म्हणजे ह्याचा अर्थ स्वतःला समाधान होईपर्यंत त्या गोष्टी करणं. मुख्यतः खेळ, मुख्यतः मेंदूला चालना देणारे खेळ, त्यांच्या शरीराला चालना देणारे, शरीर वापरून म्हणजे शरीराच्या क्षमता वापरून करण्याच्या गोष्टी ह्या जितक्या करतील तितकं आपोआप ह्याची गरज कमी व्हायला लागेल की या प्रकारच्या ऍडिक्शनची किंवा या प्रकारच्या. आणि मग पालकाने इतकी काळजी नाही राहणार की हो बाबा माझं मूल भरपूर खेळतंय, माझं मूल खेळून संध्याकाळी दमतं आणि छान झोपतं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. नाही म्हटलं तरी भवताल आणि परिस्थिती बदलली हे आपल्याला मान्य नाही, ती बदललेलीच आणि ती बदलतच राहणार आहे. त्याला तुम्ही थांबवूच शकणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही कसं स्टेबल राहायचं याचा विचार आपल्याला करायला लागेल. आणि त्यामुळे भोवतालच्या बदलत्या परिस्थितीकडे आणि त्याच्या परिणामांकडे आपल्याला मोठ्यांना, पालकांना, मुलांभोवतालच्या मोठ्यांना सजगपणे बघायला लागेल. आपलं मूल त्याच्यामध्ये काय प्रकारे वावरतंय, त्या परिस्थितीला ते कशा प्रकारे पाहतंय, त्या परिस्थितीचं रिफ्लेक्शन त्याच्या मनात काय होतंय हे सातत्याने चेक करत राहावं लागणार आहे, जे पूर्वी करायची गरज नव्हती. बरं, पूर्वी पालकांचा आणि मुलांचा, त्यांच्या मित्रांचा खूप कनेक्ट होता. आज तो कनेक्ट कमी झालाय. वेळ नाही हे कारण आहे, आणि दुसरी म्हणजे पर्याय उपलब्ध ऍब्सोल्युटली. त्यामुळे सारखं ऑनलाईन हा पर्याय नाहीये. ऑनलाईन आम्ही सगळ्यांना एकमेकांना माहिती आहे, त्याचे मित्र माहितीत नाही, त्यांना घरी बोलवा, त्यांना समजून घ्या, तुम्ही त्यांच्या घरी चला. यातून
ते मूल कोणामध्ये वावरतंय, ते मुलं एकत्रितपणे काय विचार करतायत, कारण ते चूक का बरोबर किंवा मुलांना दोष देण्यात पॉइंट नाहीये. ते काय करतायत हे समजून घेतलं तर आपल्याला त्याच्यावरती ऍक्शन्स घेता येतील. व्यसनाच्या आहारी गेलेलं मूल किंवा एकूणच या सगळ्या सवयींच्या पूर्णतः आहारी गेलेलं एखादं मूल आहे, तर त्याची लक्षणं नेमकी काय असतात? कारण जसं तुम्ही मगाशी काही बेसिक लक्षणं त्यांची सांगितली होती मला, तर मुख्य लक्षणं अशी कोणती आहेत की गेले मूल आहारी गेले बाबा, पालकांनी सजग होणं गरजेचं आहे? आपल्याला या मुद्द्याचा ना 3 टप्प्यात विचार करता येईल. म्हणजे एकतर आहारी जाण्याच्या आधीची जी स्टेज आहेत ना, की हो बाबा त्या आहारी जातंय, त्या ट्रॅकवर आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे साधी गोष्ट, आपण काही गोष्टी मुलांच्या लक्षपूर्वक बघूया की मुलं काही गोष्टी मिळवण्यासाठी सतत धडपडतायत का, म्हणजे सातत्याने मोबाईल हवाय म्हणून आदळआपट करतायत का, किंवा सातत्याने ते हवाय म्हणून चिडचिड करतायत, सातत्याने त्यांना त्याच्यामध्ये राहायचं आहे, किंवा मुलांची चिडचिड खूप होतीये का, वैताग खूप होतोय का दिवसभरामध्ये, राग येतोय का त्यांना सातत्याने, किंवा आपण मुलांना अलीकडे सहज म्हणून एनर्जी ड्रिंक्स देतो की आपल्याला असं वाटतं की मुलांची एनर्जी दिवसभर टिकून राहिली पाहिजे, मग शाळेत ते टिकून राहिली पाहिजे, मग त्याच्यातनं ते खेळायला जातात, मग तिथे एनर्जी टिकून राहिली पाहिजे. खरं तर नॉर्मल असं आहे की शरीर स्वतःची एनर्जी, म्हणजे आपण जे काही खातो, भात भाजी पोळी वगैरे वगैरे वगैरे, त्यातून हवी ती एनर्जी शरीर मिळवतं आणि ती वापरतं. आणि तीच खरं तर नैसर्गिक पद्धत आहे की शरीराने त्यातनं एनर्जी मिळवणं, ती साठवणं आणि ती वापरणं. पण जेव्हा या प्रकारची एनर्जी ड्रिंक आपण मुलांना देतो, तेव्हा असं व्हायला लागतं की शरीर स्वतःची जी या कार्बोहायड्रेट्स किंवा याच्यातून मिळणारी एनर्जी आहे ती नाही वापरत, ती तशीच ठेवून टाकतं आणि ती इन्स्टंट एनर्जी आहे त्या एनर्जी ड्रिंक मधनं मिळणारी ती वापरतं. त्यातून आपोआप मुलं ओबेसिटीकडे जायला लागतात. आणि एकदा शरीराला ती सवय लागली की मग कुणी, म्हणजे जसं तुम्ही आम्ही, की फारसे कष्ट न करता एखादी गोष्टी मिळायची सवय लागली की आपण त्याच्याच मागे लागतो, सेम शरीर करतं. आणि मग सातत्याने मला ते एनर्जी ड्रिंक हवंय. म्हणजे मी आता एक वर्कशॉप मुलांचा घेतला होता आणि त्याच्यातली मुलं, बहुतांश मुलं, ती खिशात ते छोटे छोटे एनर्जी ड्रिंकचे सॅसे घेऊन असायची आणि दर एक 15-20 मिनिटांनी, अर्ध्या तासाने तर सॅसे, बरं ते काय 2-5 रुपयाचे सॅसे होते, त्यामुळे आपणही खरं तर ओके बाबा हे 10 रुपये घे आणि 2 घे असं म्हणतो. पण होतं असं, ते ऍडिक्शनकडे जाणं आहे की दर 15-20 मिनिटांनी ते कुठेतरी बाजूला जायची आणि त्यातला एक सॅसे तोंडात टाकायची, पाणी प्यायची आणि यायची, किंवा नुसताच ते चगळत बसायची, किंवा ते चिंगम अलीकडे जे मिळतं ते सातत्याने, मी असं अनेक मुलांना बघतोय की ते सातत्याने ते चिंगम तोंडात, ते एकतर गोड असतं, त्याला गोड कोटिंग असतं, आणि मग ते छान वाटतं, म्हणजे ते मेंदूला की मला ते छान वाटण्याची जाणीव आहे. आणि हळूहळू असं होतं की आपण त्या ऍडिक्शन मध्ये कधी जातो आपल्याला कळत नाही. सो पहिली गोष्ट म्हणजे आपली मुलं ह्या प्रकाराच्या डिमांड करायला लागली आहेत का, त्यांची चिडचिड होते का, ती गोष्ट मिळवण्यासाठी सातत्याने मग काही करून ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत का, मग ते वेफर्स खाणं असो किंवा मग ते रेग्युलर हॉटेलमध्ये जाणं असो, मग तिथे जाऊन म्हणजे त्या विशिष्ट चवींचे चायनीज सारखे पदार्थ खाणं असो, किंवा गोड खाणं असो, किंवा मोबाईल बघणं असो. सो हे जर त्यांची चिडचिड होत असेल, त्यांची अस्वस्थता होत असेल, त्यातून ते आदळआपट करत असतील, तर ही अलार्मिंग गोष्ट आहे. ही सगळ्यात पहिली, की आपलं मुलं हे करतंय का, याचा अर्थ आहे ते असं कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे, हे पहिलं अलार्मिंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या पुढचा टप्पा, की हो ते काही करून हे मिळवतंय, म्हणजे मग काय होतंय, ते आई वडिलांना नाही दिलं घरातून, ते दुसरीकडे मिळवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी खोटं बोलतंय, अस्वस्थ राहतंय, एखादी गोष्ट नाही मिळाली तर सातत्याने मग त्याचं कुठेच लक्ष लागत नाहीये, आपण बोलतोय तरी त्याचं लक्ष नाहीये, दिवसात खूप वेळा चिडचिड होतीये, सकाळी उठलं तरी ते चिडचिडलेलं असतं, किंवा उठलं तरी अंगात उत्साह नसतो. ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे ना मी दारू सिगरेट ह्याच्याविषयी नाही बोलत आहे, हे मी रोजच्या ह्या गोष्टींसाठी बोलतोय. आपल्याला एक लक्षात घ्या की आपल्याला नॉर्मल आपले हे काय असते, इच्छा काय असते, तर आनंदी राहावं,
मुलाने आनंदी राहावं असं आपल्याला वाटतं, आपणही आनंदी राहावं असं वाटतं. हा आनंद कशातनं येतो? तर हा आनंद एका बाजूला ज्ञानातनं येतो, एका बाजूला तुम्ही काहीतरी चांगलं ऐकलं, चांगलं समजून घेतलं तर त्यातून येतो. ओके, क्रिएटिव्ह म्हणणं येतो. आणि दुसऱ्या बाजूला हा जो आनंद आहे, हा की जो खोटा फसवा आनंद आहे, की ते हा ज्याला आपण फील गुड म्हणतो ना, पण एकदा त्याची सवय लागली की साहजिकपणे तो, कारण तो खूप कमी कष्टामधला मिळणारा आहे, साहजिकपणे आपला मेंदू, आपली टेंडन्सी तशीच व्हायला लागते. आणि मग आपण त्याचं रूपांतर कधी व्यसनात होतं आपल्याला कळत नाही. आणि हे आपल्याला आता भोवताली दिसतंय. आणि म्हणून पालकांनी ह्याच्याकडे, हे अलार्मिंग का आहे? कारण मग त्याचा परिणाम पुढे म्हणजे काय, ज्याला आपण नाही, त्यांच्या एकूण जगण्यावर, त्यांच्या लाईफस्टाईलवर, त्यांच्या विचारशक्तीवर आणि ह्या सगळ्यावरच होणार आहे. आणि म्हणून ते अलार्मिंग आहे. म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले की पालकांना व्यसन म्हणजे काय, दारू, सिगारेट आणि मॅक्सिमम ड्रग्स, त्याच्या पुढे झेपच नाही. आणि आत्ता मोबाईलचं व्यसन, जे की जेन्युअनली खूप काळजी करावं असंच वाटतं. याच्या पलीकडे या गोष्टी जात नाहीत. पण किती छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आता इथे, कारण ना आपण काही गोष्टी नीटपणे लक्षात घेऊया. आज हे ना एक चक्र झालंय. आज मुलांवर खूप ताण आहे. त्यांना परीक्षेमध्ये उत्तम परफॉर्म द्यायचा आहे, कुठेतरी क्लासला जातील तिथे उत्तम परफॉर्म द्यायचा आहे, कुठेतरी गाण्याच्या क्लासला जायचे तिथे उत्तम परफॉर्म द्यायचा आहे. आपण सगळी त्यांच्याकडनं उत्तमची अपेक्षा करतो. आज भोवताली मला अशी अनेक मुलं दिसतात की ते सातत्याने ताणातच असतात. ओके, आणि कुठलाही व्यक्ती जेव्हा ताणात असते तेव्हा ती रिलॅक्सेशन शोधत असते. हा ताण जेव्हा आपण वाढवत नेतो तेव्हा तो ताण हा पॉझिटिव्ह कडे नाही जात, तो नैराश्याकडे घेऊन जातो. या सगळ्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये मुलांवर प्रचंड ताण आहेत, अपेक्षांचे ताण आहेत. मग ते शाळेमधल्या अभ्यासाचे असतील, परीक्षेत पास होण्याचे असतील, परफॉर्म करण्याचे असतील. अलीकडे गाण्याच्या क्लासला मुलं जातात, पण त्यातनं काहीतरी त्यांना चांगला परफॉर्म करणं, नृत्याच्या असतील, गाण्याच्या असतील, कुठलेही असतील, खेळामध्ये असेल. सो ह्या अपेक्षांचे जे ताण आहेत ना, त्यातून एक प्रकारचं नैराश्य मुलांमध्ये येतं. गोष्टी नाही मिळाल्या की त्याचं नैराश्य यायला लागतं. गोष्टी नाही मिळाल्या याचा अर्थ मला काहीतरी सगळ्यांकडे आहे आणि माझ्याकडे नाहीये, नैराश्य यायला लागतं. आणि या सगळ्याचा परिणाम हा कुठल्या तरी व्यसनात अडकण्यामध्ये व्हायला लागतो. कारण त्यातनं मग मला बरं वाटतं. मग मुलं त्यातनं मार्ग शोधायला लागतात की मला हे मिळत नाहीये ना, मग मला ह्याचा ताण कमी करणं. मग असं होतं ना की, आणि साहजिकपणे आज असं होताना दिसतंय आपल्याला बघा, की मुलांना अभ्यासाचा ताण आहे ना, मग ओके, त्यांना थोडा वेळ आपण कधीतरी पिक्चरला नेऊया, मग थोडा वेळ काहीतरी गोड खायला देऊया, थोडा अजून काहीतरी करूया. सो ताण कमी करण्याचे मार्ग आपण शोधत राहतो. त्याला आपण त्याला पळवाटा हा शब्द, पळवाटा या अर्थाने आपल्या मुळात त्याला मार्ग शोधणंच असतं खरं तर ते. हा, ते पळवाटा आहेत हे खरं आहे, पण पालक म्हणून तसं नाही ना. आपण काहीतरी की त्याने अभ्यास करावा, चला त्याला चांगला मोबाईल देऊया म्हणजे तो अभ्यास करेल. किंवा त्याला ओके बाबा की त्याला मागतोय ना, वेफर्स मागतोय ना, देऊया आपण त्याला, त्यानिमित्ताने का होईना अभ्यास करेल. बरोबर. टेन्शन येतंय ना परीक्षेचं, ओके परीक्षा झाली की आपण काहीतरी पिक्चरला जाऊया म्हणजे टेन्शन कमी होईल. काय होतंय की यातून आपण मूळ प्रश्नाला हात नाही घालत की मुलांना ताण न घेता मुलांनी काम करावं, किंवा कोणी मुलं असतील किंवा मोठे असतील ह्याचा विचार आपण नाही करत. ताण हा येणारच आहे हे आपण स्वीकारलेलंच आहे. 13, 14, 15, 16 वर्षाची मुलं ह्याची इतक्या प्रचंड, म्हणजे आपल्या भोवताली दिसत आहेत, आपल्या घरातनं दिसत आहेत की ती इतक्या प्रचंड ताणामध्ये आहेत. आणि ही ताण त्यांना नैराश्याकडे घेऊन जातं आणि तिथून ह्या सगळ्या ऍडिक्शनकडे मग ते जायला लागतं. कारण त्या नैराश्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग तीही शोधायला लागतात. साधी गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे एक समाज म्हणून आपल्याला अतिशय त्रासदायक असं चित्र आहे. गेल्या वर्षी, म्हणजे मला वाटतं हा 2022चा डाटा असेल, जवळपास 13,000 मुलांनी 18 वर्षाच्या खालच्या आत्महत्या केलेल्या आहेत. मग ते परीक्षेतलं फेल्युअर असेल, किंवा एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून, किंवा मानहानीमुळे असेल,
18 वर्षाची की वर्षाच्या आतली, त्यात सुद्धा 15 वर्षाच्या आतल्या मुलांचं प्रमाण हे जवळपास 7,500-8,000 आहे. म्हणजे मला अगदी नेमका आकडा आठवत नाही, पण या दरम्यान कुठेतरी ते आहे. खूप मोठा आकडा आहे हा. ही जर आपल्या देशातल्या मुलांना आत्महत्या करावीशी वाटत असेल नैराश्यातून आणि ताणातून, तर समाज म्हणून या गोष्टीकडे आपल्याला अतिशय गांभीर्याने वागण्याची गोष्ट आहे. ड्रग बिग हा सगळा नंतरचा मुद्दा राहिला, ह्यामुळे ते त्याच्याकडे वाहवत जात आहेत. खरंय. त्यामुळे एक समाज म्हणून आपल्याला पुढची पिढी कशी घडवायची, ती ताणामध्ये राहणारी, नैराश्यामध्ये राहणारी घडवायची आहे, तर ती आनंदी असायला पाहिजे. आणि ते आज ताण घेतला तर उद्या आनंदात राहतील असं नाही होऊ शकत. ती खाली खाली खालीच जाणार आहे त्याची पातळी. सो हा आपल्याला विचार एक समाज म्हणून करण्याची गोष्ट आहे. आणि काय करतो मग आपण, की मगाशी म्हटलं तसं ताण कमी करावा म्हणून काहीतरी बाहेरनं लादायला सुरुवात करतो, बाहेरनं द्यायला सुरुवात करतो, त्यातून तो कमी नाही होणार आहे. त्यामुळे आपल्याला हा मुळातून विचार करायची गरज आहे, की एक पिढी म्हणून, एक समाज म्हणून आपण ह्या मुलांकडे काय प्रकारे पाहतोय. आपल्याला त्यांचा ताण कमी करायचा आहे का ताण तसाच ठेवून त्याला पूरक काही गोष्टी पुरवायच्या आहेत, याचा गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून हा प्रश्न ऐरणीचा आहे. हा फक्त दारू सिगरेट हा प्रश्न नाहीये. प्रसादजी, खरं तर जेव्हा आपण मोबाईल आणि एकूणच स्क्रीनच्या व्यसनाबद्दल बोलतोय, जर समजा मुलांच्या हातातनं मोबाईल काढून घेतले किंवा त्यांना थोडंसं बंधनात ठेवलं, तर त्याचा काय परिणाम होईल मुलांवर? काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो या सगळ्याचा? बंधनात ठेवण्याने फार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नाही होणार. गरज अशी आहे की साधारणतः एका टप्प्यानंतर, म्हणजे साधारणतः 8-9, 10 या वयानंतर मुलांना जबाबदारीकडे घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि ही अतिशय कष्टपूर्वक आणि जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे, की मी काय करायचं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. ओके, त्याच्यासाठीची आपली एक समाज म्हणून किंवा कुटुंब असेल तर कुटुंब म्हणून काय व्यवस्था असणार आहे, त्याला काय एक निश्चित स्वरूपाचं की हे आपल्या कुटुंब म्हणून होतं आणि हे नक्की होत नाही किंवा आपण हे करत नाही, या स्वरूपाची रचना आपल्याला करावीच लागणार आहे. गोष्टी गृहीत धरून नाही चालणार की अमुक मग काय करतो आपण टेम्परेरी हे अमुक करा मग ते सुधारेल, ते करा ते सुधारेल, हे करून नाही चालणार. आणि म्हणून मी म्हटलं की काय प्रकारची मूल्य व्यवस्था आपल्याला हवी आहे. मग अशी मागे एका आपल्याशीच बोलताना आपण असं बोललो होतं की मुलांना डिव्हाइस हातात द्यायचा असेल तर तो वापरायचा कसा हे क्लिअर झाल्याशिवाय देणं हे हानिकारकच आहे. अगदीच अगदीच अगदीच. तो तसाच हा मुद्दा आहे की आपली मुलं ती काय खातायत, ती काय पितायत, ती कोणाबरोबर वावरतायत, ती काय बघतायत, ह्या आणि ती कुठल्या टेन्शन मध्ये आहेत, ती ताणामध्ये आहेत का ती रिलॅक्स जगता. मी तुम्हाला विचारलं की तुमचं मुलं तुम्हाला कसं आवडेल, ते परीक्षेच्या ताणात राहायला तुम्हाला आवडेल का परीक्षेच्या दिवसात सुद्धा ते छान आनंदी खेळते तुम्हाला आवडेल? अर्थात आनंदी राहिलेलं. आणि मग जर तसं असेल आणि आपल्यालाही वाटतं ना की आपण रोज उठून सकाळी उठून अरे बापरे आज दिवसभराची एवढी कामं आहेत का, कशी होणार, या ताणात राहण्यापेक्षा छान आनंदात राहायला आवडेल. तर हे जितकं आपण करू तितका तो मेंदूला जो रिलॅक्सेशन हवंय, जो आनंद हवाय, तो आपोआप ह्यातनं मिळेल आणि मग आपोआप त्या दुसऱ्याची गरज कमी होईल. आपल्याला या दिशेने मुलांना घेऊन जावं लागणार आहे. आपल्याला आपली विचारसरणी सुद्धा या पद्धतीने बदलावी लागणार आहे. ताण आहेच, त्याला काय करायचं ह्या विचार करूनच होणार नाही. मुलं ही सॉफ्ट टार्गेट आहेत. आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात आपण जर बघितलं तर मुलांना समोर ठेवून प्रॉडक्ट तयार करा, ते नक्की विकलं जाणार. अगदी अगदी हे आहे खरं. आणि त्याला सगळे बळी पडतात. अगदी. म्हणजे तुमच्या मुलांना हे एनर्जी ड्रिंक द्या, ती पुढे जातील. तुमच्या मुलांना हे द्या, ते पुढे जातील. तुमच्या मुलांना आपण हेच आपण हेच सगळं बघतो ना. बाहेरच्या फूड कंपन्या मुलांना टार्गेट करतात. खरं. हा, ह्यातून होतं काय की यातून म्हणजे मुलांची आयडेंटिटी ही स्वतःच्या गोष्टींपेक्षाही ना ह्या प्रॉडक्टला ती स्वतःच्या जोडून घेतात. ओके, ही तुमची साडी ही तुमची आयडेंटिटी नाहीये, पण तुम्ही जर तुमची आयडेंटिटी ह्या साडीशी जोडायला लागला तर होतं असं की तुम्ही स्वतःला बाजूला ठेवता. आणि म्हणजे ही अडचण काय येते की म्हणून मग मुलं बघा की स्वतः
मला या गोष्टीशिवाय चैन पडत नाही किंवा ह्या गोष्टींशिवाय मी राहू शकत नाही, अशी भाषा अलीकडे मुलांची येते, मोठ्यांची बरोबर सुद्धा आहे. येते. अगदी अगदी मी पिझ्झा खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाही. आपण आपल्याला त्या गोष्टीशी जोडतो, त्याच्यापासून डिटॅच नाही स्वतःला करू शकत खरं. आणि मग त्याचे रूपांतर त्या व्यसनाकडे होतं. त्यामुळे स्वतःची आयडेंटिटी काय आहे किंवा स्वतःला कशा प्रकारे बघा, ह्याची सुरुवात 9-10 वर्षापासून करायलाच हवी आहे मुलांच्या बाबतीत. पालकांनी करायला हवी आणि शाळेने करायला हवी आहे. पण पालक या बाबतीत थोडंसं उलटच करताना दिसतात. जसं की पालक मुलांना मारहाण करतात किंवा त्यांना शिक्षा देतात किंवा नकारात्मक पद्धतीनं त्यांच्यावरती थोडक्यात एक काय म्हणूया आपण, त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. तर यातनं हवं ते साध्य होतं का? नाही, कारण काय आहे, एक लक्षात घेऊया आपण की तेही हेल्पलेस आहेत. त्यांना भोवतालच्या जगामध्ये मी काय नेमकं केलं तर हे होणार आहे, कारण इतकी स्पर्धा भोवताली दिसते. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की निसर्गता कुठल्याही याच्यामध्ये आपण स्वतःला टिकून राहण्यासाठी धडपडत असतो. जगातला प्रत्येक जीव हेच करत असतो. आपण हे भोवतालच्या परिस्थितीमध्ये स्वतःला टिकून राहणं आणि आपली मुलं टिकून राहतील ह्याच्यासाठी जे आता भोवताली चाललंय ते करणं, हेच आपण करतो. आणि म्हणून त्याच्यासाठी तो धीर लागतो. त्याच्यासाठी की आमच्या घरामध्ये मोबाईल एवढाच वेळ वापरला जातो, हे त्याच्याऐवजी आम्ही या 10 गोष्टी करतो. मुलाला जेव्हा कळेल ना की मी या 10 गोष्टींमध्ये मी स्वतःला स्टँड करू शकतो, उभा राहू शकतो, माझी आयडेंटिटी दाखवू शकतो, की मी गाणं शिकतो, मी चित्र काढतो, मी अजून 25 गोष्टी करतो, ही माझी आयडेंटिटी आहे. मोबाईल ही माझी आयडेंटिटी नाहीये. आणि हे अख्खं घर म्हणून उभं राहायला पाहिजे, अख्खा समाज म्हणून उभं राहायला पाहिजे, तर हे होऊ शकेल. अदरवाईज मग काय होतं, आपण लेफ्ट आउट मी फील करायला लागतो आणि हे मुलांचं नाही मोठ्यांचं पण होतं. अगदीच उपरेपणाची भावना थोडीशी जास्त तीव्र व्हायला लागते की अरे तुला ह्या 4 गोष्टी माहिती नाही, तुझ्याकडे या प्रकारचा मोबाईल आहे. म्हणजे काय होतं की माझे सामाजिक अस्तित्व, माझं आयडेंटिटी मी त्या मोबाईलवरनं ठरवतो ना की माझ्या गुणांवरनं. आणि ह्याची सुरुवात 9-10 वर्षाला जेव्हा होईल ना मुलांच्या बाबतीमध्ये, तेव्हा जेव्हा ते 12-13-14 वर्षाला टीनेज मध्ये येतील, तेव्हा ते ह्या प्रकारे स्वतःला प्रेझेंट करायला लागतील. मग ते स्वतःला कमीपणा नाही मानणार. आपोआप तुमचे विचार करण्याची पद्धतच बदलते ना. अगदीच अप्रोचच बदलतो, गोष्टींकडे बदलतो. आणि दुसरी गोष्ट आहे, मगाशी म्हणतात तसं की त्यांना ताण येणार नाही, त्यांना नैराश्य येणार नाही, ह्याच्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. अनेकदा असं आर्ग्युमेंट केलं जातं की नंतर भविष्यात त्यांना ताणातच जगायचं आहे ना. हो, पण भविष्यात ताणात ते जगायचं आहे की नाही ते ठरवतील ना, की एखाद्या गोष्टीचा ताण घ्यायचा आहे की नाही. त्याच्यासाठी आतापासून त्यांना ताण कशाला द्यायचा आहे. आपल्याला म्हणजे कुणाला तुम्हाला विचारलं की तुम्हाला ताणात राहायला आवडेल का आनंदात राहायला आवडेल, आनंदात राहायला आवडणार आहे, ताणात नाही राहायला आवडणार आहे. कोणालाही नाही आवडणार आहे. मग त्याच्यासाठी प्रयत्न करायचे का ताणातच राहणार हे स्वीकारायचं. एकदा आपण एखादी गोष्ट की हे असंच असणार आहे असं स्वीकारलं ना की दुसरा मार्गच बंद होतो. आणि मग म्हणून आपण मग या सगळ्यामध्ये अडकायला लागतो. त्यामुळे दारू असेल, सिगरेट असेल, हे एका टप्प्यानंतरच्या गोष्टी आहेत. त्याच्या आधी या सगळ्यात आपल्याला ते काय येतं, कारण हे जेव्हा असं ताण नैराश्य वाढवत जातो, आपण गोष्टींची आयडेंटिफाय म्हणजे स्वतःला त्या गोष्टी जोडून घ्यायला लागतो. मग त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पैसे लागतात. मग ते पैसे मिळाले नाही की मग मला फ्रस्ट्रेशन यायला लागतं किंवा ते मिळवण्यासाठी मग कुठल्या तरी मी चुकीच्या मार्गाला लागतो. किंवा काहीतरी प्रयत्न. आणि हे तुम्हाला दिसतंय, म्हणजे आज 18, 19, 20व्या वर्षी मुला मुलींना ज्या प्रकारे त्यांचा गैरवापर केला जातो हे दिसतंय. हे कशातनं होतंय, कारण ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी मग कारण ते इतके ते ऍडिक्शन आहे की ते इतके झालेले असतात की त्यांचा मेंदू त्याच प्रकारे विचार करतो की मला हे मिळवायचंय, मग मी कुठल्याही थराला जा. आणि मग त्याचं सगळं रूपांतर हे गुन्हेगारीमध्ये येतं. मला छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि पोचतायत कुठं. कारण काय तर ती चेन आहे. आणि हा प्रवास ना एका वर्षाचा नाहीये, तो 6, 7, 8, 10 वर्षाचा झालेला प्रवास आहे. अगदीच. आपण कुठली लाईफस्टाईल आपल्याला हवी आहे, कशा प्रकारे जगणार आहोत, हे मुलं 12, 13, 14 वर्षाची होईपर्यंत त्यांना क्लिअर झालंच पाहिजे. आणि ते जितकं आपण करू त्याच्यासाठी मुलांचे भरपूर संवाद
साधला पाहिजे. म्हणजे त्या काळात सोयी सुविधांची खूप गरज नसते, या संवादाची जास्त गरज असते. म्हणजे मुलांना कधीतरी हॉटेलमध्ये जायला आवडतं, नक्की आवडतं, त्यांना नक्की खायला आवडतं, आपल्यालाही आवडतं. पण कधीतरी जाणं वेगळं, आणि आणि दुसरी म्हणजे त्यांची गरज 5 स्टारला न्या अशीही नसते. आपलं एवढं लिमिट आहे, आपण एवढं करू, ह्याच्यात त्यांना आनंद असतो. आपल्याला ह्या गोष्टी सेट कराव्या लागतील. आपलं कुटुंब म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक चौकट घालून घ्यावी लागेल किमान या बाबतीमध्ये. घरातनं ठरवूनच निघालो ना की आज आपण इडली सांबार खायला बाहेर जाणार आहोत, की आपोआप मुलं त्या पद्धतीने विचार करतात. तिथे जाऊन तुम्हाला काय खायचं म्हणून विचारलं ना की त्यांची 50 गोष्टींची लिस्ट समोर येते. अगदी खरं की आज तू ठरव काय खायचंय, आपण सगळे मिळून ते खाऊया, उद्या मी ठरवेन काय खाऊ, हे ठरवून जाणं बाहेर. गुड गुड. ह्या प्रकारे आपल्याला विचार, म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मुळात आपल्याला हा विचार करायला आणि म्हणजे अधिक सजगपणे या गोष्टींकडे बघायला लागेल, तितका हा प्रश्न कमी व्हायला लागतो. त्यामुळे मुलांना मारून आणि शिक्षा देऊन सॉल्व्ह होणाऱ्यातलं नाहीये, संवादानी बराचसा ताण पालकांवरचा पण या गोष्टींना घेऊन आलेला ताण कमी होऊ. म्हणजे तुम्हाला गमत सांगतो, म्हणजे असेच माझ्याकडे अगदी रिसेंटली उदाहरण आहे की एक मुलगा आहे की जो असाच अडकलाय आणि त्याला शिक्षा भरपूर घरातनं शिक्षा होते. आता अवस्था अशी की त्याला कितीही शिक्षा केली त्याला काहीच वाटत नाही. ते पालक जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा म्हणजे त्याने त्या मुलाने स्वीकारलंय की मला मारणारच आहेत. आणि आता त्यामुळे ती जी निगेटिव्हिटी त्याच्या मनात आलेली आहे ना की हे बरं, पालकांनाही काय माहितीये का की ऑप्शनच दुसरे नसल्यामुळे असं वाटतं की ओके मारून तरी हा सुधारेल. म्हणजे त्यांचा मारण्याचा हेतू वाईट नाहीये, पण त्याचा जो परिणाम होतोय ना तो इतका चुकीचा होतोय त्याच्यातनं की तो ओके मग तुम्ही करणार आहात ना, मग मी तुमचं ऐकणारच नाहीये. आणि पालकांबद्दल पूर्णतः निगेटिव्ह होऊन जातो. बरं, ह्याच्यात दोष कोणाचा असतो? दोष कोणाचाच नसतो. ऍक्शन चुकलं, एक ऍक्शन चुकलं की आपण त्याला दुसरं ऍक्शन चुकतो, असं ते सगळं व्हायला लागतं. किंवा आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा अनेक म्हणजे कॉलेजमध्ये मुलं आपल्याला नशा करताना दिसतात, कारण कुठली तरी एक लाईफस्टाईल स्वीकारलेली आहे आणि ती लाईफस्टाईल पूर्ण करण्यासाठी मग ते त्याच्यात जातात की आपण त्यांच्यापेक्षा वेगळे ठरू. म्हणून ते जे व्हॅल्यूज आहेत ना, त्या व्हॅल्यू पहिल्या घरातनं निश्चित झाल्या पाहिजेत आणि त्याच्यावर खूप काम होणं आणि एक समाज म्हणूनही ते होणं गरजेचं आहे. प्रसादजी, खरं तर टीनेज ज्याला म्हणतो आपण, हा खरं तर थोडासा वादळी काळ वगैरे म्हणूनही ओळखला जातो. पण या काळात ना मुलांमध्ये कमालीची एनर्जी असते. तर या एनर्जीला जर सकारात्मक दिशा द्यायची असेल तर नेमकं पालकांनी काय करायला हवं? एकतर एनर्जी 2 प्रकारच्या असतात मुलांमध्ये. एक फिजिकल एनर्जी असते, बरोबर आहे, त्यामुळे भरपूर खेळू देणं. या वयातली मुलं 4-4, 5-5 तास खेळली पाहिजे. मग हळूहळू त्यांचा जेव्हा ते खेळण्याची गरज भागेल ना, हळूहळू ती कमी व्हायला लागेल. म्हणजे 12, 13, 14 वर्षाला, म्हणजे माझा अनुभव असा आहे, माझ्या माहितीतले म्हणजे मी जे काही मुलांबरोबर काम करतो, तर ती 4-4, 5-5 तास खेळतात आणि त्यातून ती एनर्जी चॅनलाइज होते. दुसरी गोष्ट अशी आहे की हळूहळू त्यांची खेळण्याची गरज म्हणजे 13, 14, 15 वर्षाला कमी व्हायला लागते. म्हणजे आपल्याला अशी भीती वाटायचं अजिबात कारण नाहीये, म्हणजे नुसती खेळतच बसते. त्यांची आपोआप खेळण्याची गरज भागली, तेवढी फिजिकल तयारी झाली की ती कमी व्हायला लागते. मग ते अभ्यासाकडे वळतात, मग ते त्यांच्या आनंदाच्या विषयाकडे वळतात की ज्यातनं आनंद मिळतो. सो या वयामध्ये एकत्र भरपूर खेळायला देणं, वेगवेगळे विषय त्यांच्या समोर ठेवणं, त्यांना एक्सप्लोर करू देणं, पालकांनी त्यांच्यासोबत करणं की आपण हे करून बघूया, आपण ते करून बघूया. मोकळेपणाने, म्हणजे कुठे फिरायला जातोय, मोबाईल घरी ठेवा आणि आपण फिरायला जाऊया, फोटो काही नाही, डोळ्याने बघूया, कानाने ऐकूया, समजून घेऊया. ह्या गोष्टी आपल्याला करायला लागतील. आज मुलांसमोर कुठेही गेलं तरी सातत्याने, एकतर ती गाडीतनं जात असो, ती मोबाईलमध्ये असतात, अडकलेली असतात, तिथे गेलो तरी आपण सेल्फी टाकतो, सेल्फी पोस्ट करतो, लोकांच्या लाईक्स मिळवतो. ह्याच्यापलीकडे स्वतःमध्ये कुठे असतो? मुलांना स्वतःमध्ये डोकावून बघायला शिकवलं पाहिजे की डोकावून राहतील तर ह्या सेल्फी आणि या सगळ्यातनं आपल्याला बाहेर पडायला लागेल. मुलांना त्यातनं सातत्याने बाहेर काढायला लागेल. हे जितकं आपण करू तितकं मुलांची संवाद वाढेल, आपल्या पालकांचा पण वाढेल. मुलांना हे कळलं की आपले पालकही या प्रकारे वागतायत, ते या व्हॅल्यूज फॉलो करतायत.
ह्या गोष्टी आपण जितक्या करू, जितकं त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं डायरेक्ट एक्सप्लोजर देऊ, त्यांच्याबरोबर नवीन नवीन विषय बोला. हां, ते विषय तुम्ही काय लॅपटॉपच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून समजून घ्या, एकमेकांसोबत समजून घ्या, हे नक्की करा. त्यातनं मुलांना पण कळेल की नेटवर कसं शोधायचं असतं, कशा गोष्टी पाहायच्या असतात, विषय कसा समजून घ्यायचा असतो. हे आपण जितकं करू ना, तितकी मुलांची एनर्जी चॅनलाइज होईल. त्यांना दिशा मिळेल की मला काय आवडतंय, मला कशातनं आनंद मिळतोय, की जो मगाशी आपण सकारात्मक आनंद म्हणालो. ह्या दृष्टीने आपल्याला त्यांना स्वतःला शांत करणं आपल्याला समजून घ्यायला लागेल की मी स्वतःला ताण असताना सुद्धा कसं शांत राहू शकतो, परीक्षेच्या असताना सुद्धा मी स्वतःला कसं शांत ठेवू शकतो. ह्याची उदाहरणं पालकांनी त्यांच्या समोर ठेवली पाहिजे. जसं पालकांनी ताण असेल, मे बी ऑफिसचा ताण असेल किंवा अनेक गोष्टी ताण असेल, सो तो ताण न घेता सुद्धा मी कसं शांतपणे काम करू शकतो, ह्याच्यासाठी अनेक एक्सरसाइज उपलब्ध आहेत. आपण अगदी आणि नेटवरही अनेक एक्सरसाइज उपलब्ध आहेत. आपल्याला त्यातलं काय सूट होतंय आपण बघावं आणि ते नक्की करावं. सो या जितक्या गोष्टी आपण करू मुलांसोबत, मुलांना या प्रकारे पॉझिटिव्हिटी वेळ देऊ, तितकी ती एनर्जी चॅनलाइज होणार आहे. अदरवाईज मग ते त्यांच्या पद्धतीनेच वापरणार आहेत एनर्जी. सो ही गोष्ट आणि खरं तर याला खूप कष्ट नाही पडणार. बाकी ते वेगळ्या दिशेने गेल्यानंतर ते नीट करायला जेवढे कष्ट आणि जेवढे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि जितका मानसिक त्रास होतो त्याच्यापेक्षा कमी त्रासात हे होईल. तर हे करायलाच पाहिजे आणि याला पर्याय नाहीये. आमच्याकडे वेळ नाहीये, हा पर्याय होऊच शकत नाही या वयातल्या या काळामध्ये. खरंय. अगदी अगदी अगदी. प्रसादजी, आता आपण म्हणालो की नाही म्हटलं तरी पिअर प्रेशरमुळे किंवा सोशल प्रेशरमुळे मुलं बऱ्याचदा किंवा आता ओव्हरऑल जे काही स्पर्धेचं युग आहे, सगळ्याच बाबतीतल्या स्पर्धा आहेत, तिथे टिकायचं त्याचा ताण आहे. त्याचा ताण असल्या कारणाने मग मुलं थोडीशी या सगळ्या गोष्टींच्या आहारी जातात असं आपण म्हणतोय. पण ऍट द सेम टाइम यातला सगळ्यात मुख्य घटक आहे तो म्हणजे पालक, आणि या पालकांना देखील खूप सारे ताण आहेत. तर या पालकांनी असं म्हणूया आपण की मुलांमुळे पालकांना जो काही ताण येतोय, तर या ताणातनं पालकांनी कसे मार्ग काढावेत? कारण शेवटी त्यांनी मार्ग काढला तर कदाचित ते त्यांच्या मुलांना योग्य दिशा देऊ शकणार आहे. बरोबर आहे. हे बघा, पालकांना त्यांचा ऑफिस आणि या गोष्टीमुळे जो ताण येतोय तो आपण आता बाजूला ठेवू, कारण त्याचे मार्ग वेगळे आहेत. अगदी. आपण मुलांबद्दल येणाऱ्या ताणाविषयी बोलूया. एक म्हणजे आपण मुलांकडून एक्स्ट्रा ऑर्डिनरी अपेक्षा ठेवतोय का? म्हणजे आपलं मूल कसं आहे हे समजून न घेता काही अपेक्षा असणं वाईट नाहीये, ओके. पण त्या आपल्या मूल त्याच्या क्षमता, त्याची काम करण्याची पद्धत ह्याला मॅच होत आहेत का, आपण ज्या काही अपेक्षा ठेवतोय तर हा पहिला मुद्दा. त्याने आपला ताण कमी होईल. म्हणजे उदाहरणार्थ, माझ्या मुलाला गाण्याची आवड आहे आणि आपण त्याला सातत्याने मॅथ्समध्ये त्याने स्कोर करावा म्हणून प्रयत्न करतोय, तर त्याच्याऐवजी त्याला गाणं हा त्याला मुख्य विषयाकडे त्याला नेलं, त्याच्या माध्यमातून गणित उत्तम प्रकारे शिकता येतं. आम्ही हे सगळे प्रयोग करतो. सो मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या मुलाकडे बघण्याचा अप्रोच बदलावा लागेल. आपलं मूल 4 चौघ ते करतायत म्हणून आपल्या मुलाने ते खरंच ते करायला हवंय का, की आपल्या मुलाने त्याच्या आवडीनुसार, त्याच्या क्षमतानुसार त्याने पुढे जायला हवंय, ह्याचा एक विचार करायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे पालकांनी, म्हणजे असं हे मी सातत्याने पालकांशी बोलत असतो की आम्ही आहोत ना, मग मुलाने काही कष्ट करायची गरज नाही. त्याने आत्ता त्याचं शिकण्याचं वय आहे, त्याचा मजा करण्याचं वय त्याने नाही. 12, 13, 14 वर्षानंतर किंवा त्याच्या इव्हन आधीपासून मुलांना कष्टाची सवय ही लागलीच पाहिजे. घरातही कष्टाची सवय लागली पाहिजे, घरातली कामं केलीच पाहिजे. आपल्याकडे एक रचना अशी आहे ना की प्रत्येक कामाला घरामध्ये बाई असते, मोलकरीण असते. मग चहा प्यायला आपण कप तिथे लागतो, आपण काहीतरी खाल्लं ते घासायला टाकतो, ते सिंक मध्ये. ह्याने रचना अशी होते ना की आपल्याला एकतर कष्टाची जाणीव राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपली एक ती जबाबदारी आहे की घर हे आपलं आहे, घरातल्या गोष्टी करणं. मग काय होतं की घर आवरणं जबाबदारी कोणाची, तर घरात येणाऱ्या कामवाल्या बाईची. स्वयंपाक करणं जबाबदारी कोणाची, तर ते स्वयंपाक करणाऱ्या बाईची. नाही, मुलांना इन्व्हॉल्व्ह करूया ना या प्रोसेसमध्ये, आणि ह्यातनं नुकसान नाही होणार आहे, यातनं फायदाच होईल. हे घर नावाची गोष्ट ही अख्खी मोठी मॅनेजमेंट आहे. व्हेरी ट्रू. सो मुलांना आपण आपला दृष्टिकोन बदलायला लागेल की घरात काम करणं म्हणजे मुलांचा वेळ वाया घालवणं नाहीये. त्याला नंतर कुठे त्याला अमुक करायचं नाही, हे करावंच लागणार आहे भविष्य काळामध्ये. आणि ही स्किल्स आहेत, ही मुलांना आलीच पाहिजेत, ही लाईफ स्किल्स आहेत.
ह्या गोष्टी ह्या ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या सहज करण्यासारख्या आहेत, ह्या करायला हव्यात. पालकांनी मुलांशी भरपूर संवाद साधला पाहिजे. मूल काय विचार करतंय, काय बोलतंय. साधारणतः 9-10 वयानंतर पालक आणि मुलांचं रिलेशन बदलतं. अगदी आपण ज्या टीनेज बद्दल बोलतोय, आपण मागे पण याबद्दल बोललोय बोललोय. की 8-9-10 वर्षापर्यंत मूल डिपेंड असतं. आता ते स्वतंत्र व्हायला लागलेलं असतं. सो पालकांची पण भूमिका बदलेल. ती भूमिका मित्रत्वाच्या पातळीवर गेली अगदी. पाहिजे. ती पालक म्हणून राहता कामा नये. कारण मुलाची पण तशी अपेक्षा नसते. खरंय. त्याच्या पालकांकडच्या गरजा बदलायला लागतात. त्या अगदी मर्यादित असतात आणि त्या गरजा जर योग्य प्रकारे पूर्ण नाही झाल्या किंवा त्या गरजा वेगळ्या प्रकारे पालक पूर्ण करायला लागले, तर मुलाच्या अपेक्षा पण बदलायला लागतात. मग मला त्याने हवं ते घेऊन द्यावं, मग मला त्याने हे करावं. आणि म्हणजे इव्हन मी जे माइंडफुल टीनचे वर्कशॉप घेतो ना, त्याच्यामध्ये हे होतं ना, आम्ही बोलतो, याच्यावर चर्चा करतो. मुलांच्या लक्षात येतं की आपली खरी गरज काय आहे पालकांकडून किंवा आपल्याला काय हवंय. आणि मग तेही पालकांना सांगायला लागतात की अरे मला तुमच्याकडनं हे नकोय, मला तुमच्याकडनं हा सपोर्ट हवाय, मला तुमच्याकडनं वैचारिक सपोर्ट हवाय. हे कारण त्यांना ती वैचारिक गरज असते, ती भूक असते त्यांची ती. सो या प्रकारे जर आपण काम केलं तर हे मूल आणि पालक हे रिलेशन अधिक चांगलं होईल. पालक बिनधास्त राहू शकतील आपल्या मुलांविषयी. त्यांना ही खात्री असेल की आपलं मूल हे करेल, पण हे नक्की करणार नाही, या दिशेने नक्की जाणार नाही, याची खात्री. आणि हे पालकांची जबाबदारी आहे. ह्याला संस्कार जे म्हणतो ना, व्हॅल्यू येते. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आणि गंमत म्हणजे या सगळ्यांनी ना खरं तर पालकांवरचं स्थान खूप कमी होणार आहे. ऍब्सोल्युटली. आणि त्या ताणातून येणारं जे काही फ्रस्ट्रेशन आहे पुन्हा ते मुलांवर निघणार नाहीये आणि त्याच्यामुळे मुलं पुन्हा नको त्या मार्गाच्या वाटेला जाणार नाहीये. सो ओव्हरऑल याच्यामध्ये पालकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची. कारण 17-18 वर्षानंतर मुलं समाजात वावरणार आहे, ती पालकांपासून बाजूला जाणारच आहेत. आणि ती पालकांपासून जेव्हा बाजूला जातील तेव्हा ती एक नक्की निश्चित प्रकारची व्हॅल्यू सिस्टीम घेऊन जातील या समाजामध्ये. ही जबाबदारी पालकांचीच आहे आणि ती इन्श्युअर करून त्यांना ते त्या समाजात सोडणं म्हणजे पालक आणि शाळा या दोघांचीही जबाबदारी आहे. सो हे करणं आपल्याला फार महत्वाचं आहे आणि ते झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणताय तसे ते पुढचे ताण की अरे बापरे, मग ती स्वतःला या सिस्टीम मध्ये किंवा या समाजात जे काही चॅलेंजेस आहेत ते घेण्यासाठी ते सक्षम होतील आणि ते सक्षम करून त्यांना त्या समाजात सोडणं हेच पालकांचं काम आहे. आणि त्याच्यासाठी 10-11 पासून घरात त्यांना त्या प्रकारे वावरू देणं, घरात त्यांना ती ताण म्हणण्यापेक्षा जबाबदाऱ्या घेऊ देणं, ताणाच्या शब्द चुकीचं आहे, तर जबाबदाऱ्या घेऊ देणं हे आपल्याला करायला हवंय. ते जितकं करू तितकी ती मार्गाला लागतील. मार्गाला लागणं होईल की वाटही सुकर होईल असं म्हणतो. सो शेवटचा प्रश्न घेते आता. खरं तर थोडासा गंभीर प्रश्न आहे हा. कारण होतंय काय की एकूणच व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे किंवा कोणत्याही एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीच्या आहारी गेल्यामुळे खरं तर फ्रस्ट्रेशन येऊन सुसाईड किंवा आत्महत्या करण्याचं प्रमाण खरं तर खूप वाढलं. त्याची संख्या मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढताना दिसते. तर काय वाटतं तुम्हाला की याच्यावर काय आपण उपाययोजना करू शकू किंवा या सगळ्यातनं मुलांना बाहेर पडण्यासाठी काय करता येऊ शकेल? तर अलीकडच्या काळामध्ये हे प्रमाण निश्चितपणे वाढताना दिसतंय आणि गेल्या 10 वर्षातली आपण जर आकडेवारी बघितली तर ते वाढतं आहे प्रमाण. आणि त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे नैराश्य. किंवा ते परीक्षेमध्ये येणारं फेल्युअर असेल किंवा अलीकडच्या कोटामधल्या ज्या आत्महत्या आहेत तर की मी प्रयत्न करतोय पण काहीच होत नाहीये, हे जे नैराश्य आहे. कारण वेगळ्या वाटाच दिसत नाहीत. मग असे जे म्हटलं ना की लहानपणापासून अनेक गोष्टी एक्सप्लोर करायची सवय, एकाच दिशेने जायला लागलं आणि तिथे मग ती वाट बंद झाली की मी करायचं काय. बरं माझं मग सामाजिक अस्तित्व पण पणाला लागतं ना अशा वेळेला. आपली लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील. कारण आपल्याला हे दिसेल की आज आई वडील जमिनी विकतात, कर्ज काढतात की मुलांनी शिकावं म्हणून. आणि मग त्याचा त्यांना ताण येतो की अरे गिल्टही येतो, तो मुलांनाही येतो तो गिल्ट. हा एक खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याला ऍज अ सिस्टीम म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. ते म्हणजे पालक करतीलच प्रयत्न, पण ऍज अ देश म्हणून आपल्याला ह्याचा विचार करावा लागणार. ह्याचं उत्तर इतकं सोपं नाहीये या प्रश्नाचं. ड्रग आणि ह्या गोष्टी त्याच्याबरोबर आहेतच. म्हणजे हे नैराश्यातनं शेवटी हे ड्रग वगैरे पुरवणाऱ्यांचं सॉफ्ट टार्गेट कोण असतं, हीच मुलं असतात की जे नैराश्यात असतात, की ज्यांना आधाराची गरज आहे आणि तो मग आधारात त्यांना पुरला जातो. ते एक चेन आहे. त्यामुळे प्रयत्न आपल्याला हाच करावा लागेल लहानपणापासून की
मुलांना इथून पुढच्या काळामध्ये की मुलांना एक दिशा आणि त्या दिशेने फक्त प्रयत्न करत राहा आणि मग नाही, त्यापेक्षा त्यांना त्याचा स्कोप खरंय. वाईड करणं की मी किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो. A, B, C, D, Z. त्याच्यासाठीची मेंटल स्टेबिलिटी ही आजच्या काळामध्ये मेंटल स्टेबिलिटी ही म्हणजे आता असं म्हणतात ना की मेडिटेशन केल्यानंतर मेंटल स्टेबिलिटी येते. पालकांनी मार्ग शोधावेत. म्हणजे तोच काही एक मार्ग आहे किंवा मी असं नाही म्हणणार आहे, पण हे लहानपणापासून स्टेबल राहायला पालकांनी स्वतः स्टेबल राहायला पाहिजे आणि मुलांना स्टेबल राहण्यासाठी काय काय करू शकतो त्याच्यासाठीचे अनेक सायंटिफिक उपाय आहेत, ते निश्चितपणे शोधले पाहिजेत, ते केले पाहिजेत. मग त्याच्यात मेडिटेशन असेल किंवा काही माइंडफुलनेस सारखे जे काही प्रोग्राम आहेत हे करायला हवेत. हे मुलांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करायला हवे. मुळात आपण स्वतः स्थिर असो तर ते स्थिरता मुलांपर्यंत पोहोचतो. तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. पण तुम्ही म्हणला तसं की नैराश्य आणि त्यातून येणाऱ्या आत्महत्या आणि हे सगळं, सो ह्यातल्यावर आपल्याला समाज म्हणूनच विचार करावा लागणार आहे. ते एकट्या दुकट्याचं कामच नाहीये. आणि शेवटी पण समाज म्हणजे काय, शेवटी तो कुटुंबातच तयार होतो. अगदीच कुटुंबातून तयार होतो. पण ते कुटुंब, गव्हर्नमेंट, पॉलिसीज या सगळ्याचा विचार करून याच्यावर आपल्याला उत्तर शोधावं लागणार आहे. हा खूप व्यापक विषय आहे. पण येस, हा प्रायोरिटीवर असला पाहिजे आपल्या, हे निश्चितपणे आहे. नक्कीच नक्कीच. सो खरं तर फार माझं स्वतःचं सुद्धा वैयक्तिक विश्व फारच मर्यादित होतं व्यसनांबाबत. व्यसनं म्हणजे दारू, सिगारेट आणि हल्ली दिसणारे ड्रग्ज. पण त्याच्या पलीकडे ह्या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची खरंच कल्पना नव्हती म्हणण्यापेक्षा मी इतक्या डोळसपणे आपण याही गोष्टींच्या आहारी जाऊ शकतो याची कल्पना प्रामाणिकपणे सांगते मला सुद्धा नव्हती. सो खरं थँक्यू सो मच, कारण इतका डोळसपणा तुम्ही रोजच्या जगण्याकडे मला बघण्यासाठीचा डोळसपणा दिलाय. सो थँक्यू सो मच. मला वाटतंय प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच तो डोळसपणा येईल असं मी म्हणेन आणि तितक्याच सजगपणे ते त्यांच्या मुलांकडं त्या व्यसनांकडे म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण आहारी जाणाऱ्या गोष्टींकडे सजगपणे बघतील या अपेक्षेसह थांबूया इथे. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद.